उन्हाळ्यात तुम्हाला हे जेवण जात नाही का? तर ही खास रेसिपी तुमच्यासाठी आहे. इथे मी जी हेल्दी आहे आणि लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारी आहे आणि त्याशिवाय याचा काही साइड इफेक्ट नाही. शिवाय 2 पोळ्या जास्त जातील ही गॅरंटी. तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत. व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि 2 शिट्टी देऊन उकडून घेतलेले आहेत. आवळे हे पटकन शिजतात आणि हे हेल्दी किती आहेत हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. इथे एक साइडला मी 4-5 लवंग घेतलेल्या आहेत आणि वेलची घेतलेली आहे. अर्धा किलो आवळे आहेत, तर अर्धा किलोच गूळ वापरलेला आहे. एक साइडला कढई गरम करत ठेवली. कढईमध्ये लवंग आणि वेलची घालून घ्यायचं. ते व्यवस्थित भाजलं की त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला लगेच गूळ. गूळ हा इथे मी अर्धा किलो वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. हा गूळ तोपर्यंत मिक्स करत राहायचं जोपर्यंत पातळ होत नाही. कारण आवळ्यासाठी हा गूळ पातळ करणं गरजेचं आहे. पाक नाही, पण फक्त पातळ करून घ्यायचं आहे. इथपर्यंतच ही प्रोसिजर आहे. तर व्यवस्थित असं गूळ आपल्याला वाटलं, की हा आता पातळ झालेला आहे आणि गाठी वगैरे पूर्ण अ, गेलेल्या आहेत वितळून, तर त्यानंतर इथे आपल्याला उकडलेले आवळे जे आहेत, तर ते घालून घ्यायचे आहेत. तर ही एकदम साधी, सोपी रेसिपी पटकन होणारी आहे. याला काहीही वेळ लागत नाही आणि ही गोड असल्यामुळे लहानांनाही आवडेल आणि उन्हाळ्यामध्ये बाधणारही नाही. कारण स्पायसी जेवण सहसा उन्हाळ्यामध्ये बाधतं. तर जेवण जात नसेल किंवा स्पायसी जेवण जास्त झालं, तर हे तुम्ही तोंडी लावायला घेऊ शकता किंवा याच्याबरोबर 2-3 पोळ्या आरामात खाऊ शकता. ही रेसिपी म्हणजे साधी-सुधी आणि जास्त खर्चिक नाही आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी आहे. तर थोडं 5 ते 10 मिनिटं लागतात शिजायला आणि ती जेव्हा थंड होते, तेव्हा ती घट्टसर असं होत जाते. तर याला जास्त काही शिजवायची गरज लागत नाही. पटकन होते आणि व्यवस्थित अशी सगळ्यांना आवडते ही. इथे मला पूर्ण रेसिपी बनवण्यासाठी 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागलेला आहे आणि जेव्हा ही पूर्णपणे वाऱ्यावर थंड होईल, तेव्हा एका काचेच्या भरणीत भरून ठेवली की ती 2 वर्ष तरी आरामात टिकते.